नमस्कार, मी संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा। आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे। आता आपण निरा या गावामध्ये आहोत। आता पालखीचं 1 वाजता प्रस्थान निरेमधनं होईल। त्यानंतर साताराच्या बाजूला गेल्यानंतर निरास्नान होईल पादुकांचं आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय पालखी सोहळ्याचं स्वागत जिल्ह्यामध्ये करणार आहेत। पालखी सोहळ्याचे एकूण 4 मुक्काम सातारा जिल्ह्यामध्ये असणार आहेत। लोणंद, तरडगाव, फलटण, बरड आणि 19 तारखेला जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। या पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व तयारी जय्यतपणे झालेली आहे। वाहतूक आराखडा झालेला आहे, आरोग्याचा आराखडा झालेला आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हा पालखी सोहळा आरोग्यदायी, अपघात विरहित पद्धतीने पार पडेल याची आम्हाला निश्चितपणे खात्री वाटते।